नमस्कार मित्रांनो. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरीची चिडचिड चालू असते. अर्णवला ती खूप वेळा आढून आढून सांगण्याचा प्रयत्न करते की तिचं प्रेम आहे, पण अर्णवला काही कळत नाही आणि त्यामुळे ईश्वरीची चिडचिड आणि रागराग होत असतो. अर्णवला वाटतं की ईश्वरीला हेच हवंय, आपण प्रेम व्यक्त करून दाखवायला हवंय. अर्णव ठरवतो की ईश्वरीला आता आपण प्रपोज करायचं आणि आपलं प्रेम तिला व्यक्त करून दाखवायचं. अर्णव घराबाहेर येतो आणि ऑफिसला जायचं सोडून तो प्रॅक्टिस करत असतो. ईश्वरीला कसं प्रपोज करता येईल, काय बोलता येईल याची प्रॅक्टिस करतो. तर इथे ईश्वरी अंजलीला सांगते की मी अर्णव सरांशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्यांना काही समजतच नाही आहे. अंजली मुद्दामच ईश्वरीला चिडवते. ईश्वरीची अजून चिडचिड होते. तर इकडे राकेश त्या गुंडाला पैसे द्यायला येतो. राकेश गुंडाला 5,000 रुपये देतो. तो गुंड म्हणतो, मी तुला शेवटची मुदत दिली होती 2 दिवसाची, तू काय माझे पैसे परत केले नाही. आता मी नाही बोलणार, माझा बॉस येऊन तुझ्याशी बोलणार. राकेश खूप रिक्वेस्ट करतो. तो गुंड काही ऐकत नाही. तो राकेशच्या जोरात कानाखाली मारतो आणि राकेश खाली पडतो. राकेश या सगळ्यासाठी अर्णव ईश्वरी यांना जबाबदार धरतो आणि त्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं ठरवतो. आता हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू की राकेश भंगारवाल्याला खूप वेळा फोन लावतो, पण भंगारवाला काही फोन उचलत नाही. राकेश याच्याकडे जातो आणि त्याची कॉलर धरतो. राकेश भंगारवाल्याला म्हणतो, मला माझे 3 लाख रुपये हवेत हा, मी तुला आधीच सांगितलं होतं. हे भंगार विकून 4 लाख रुपये तरी येतील, मला 3 लाख रुपये हवेत. सगळे पैसे काय तू स्वतःच्या खिशात घालणार आहेस का? तो माणूस म्हणतो, साहेब अहो मी एका माणसाला बोलवलं होतं, त्याने मला सांगितले ते काही अँटिक सामान वगैरे नाही आहे, ते साधं भंगार आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त 30,000 रुपये देऊ शकतो. राकेशचा नाईलाज होतो. राकेश म्हणतो, ठीक आहे, 30 तर 30,000 देऊन टाक मला. तो माणूस राकेशला 10,000 रुपये काढून देतो. राकेश म्हणतो, 30 म्हणालास ना आणि 10 वर आलास? तो माणूस म्हणतो, अहो सर, मगाशी नाही का त्या मॅडम, त्यांनी 20,000 रुपये माझ्याकडून घेतले आणि कामगारांमध्ये वाटून टाकले. झाला ना हिशोब पक्का, मग 10,000 उरले, मी तुम्हाला 10,000 रुपये देऊन टाकले. तो माणूस तिथून निघून जातो. राकेश म्हणतो, तो चिंटू आणि त्याची ती बायको ईश्वरी यांच्यामुळे 3 लाखांचं नुकसान झालं, 10,000वरती यावं लागलं. जाऊ दे, आता हे 10,000 रुपये जर दादाला दिले तर तो भडकेल. राकेशला कळत नाही की आता या 10,000 रुपयांचं काय करायचं. तर इथे वल्लरी चिडचिड करत घरी येते. सगळे वल्लरीला विचारतात की काय झाले. वल्लरी सांगते की ती लावण्या, मी तिला भेटायला गेले, तिला थांब म्हटलं होतं, पण नाही, ती अमेरिकेला निघून गेली आणि माझ्याशी काही बोलली पण नाही. अंजलीला वाटतं की आपण घरामध्ये स्टोर रूम रिकामं केले, स्वच्छता केली आहे, निगेटिव्हिटी घालवली आहे, हे मामीला सांगितल्यावरती मामी खुश होईल. अंजली म्हणते, मामी बस ना, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. अगं ते स्टोर रूममध्ये नाही का भंगार सामान होतं, ते देऊन टाकलं आणि ईश्वरीने एवढं मस्त हँडल केलं ना सगळं, तिने एक पैसासुद्धा घेतला नाही आणि दान करून टाकलं, पुण्यसुद्धा मिळालं. वल्लरी ताडकन उभी राहते. वल्लरीला वाटतं की संपलं, आपला बॉक्स पण गेला का काय. वल्लरी धावत आतमध्ये निघून जाते. सगळे विचार करतात की वल्लरी अशी धावत आतमध्ये का गेली. अर्णव पण खाली येतो. अर्णव ईश्वरी यांचं भांडण झालेलं असतं, त्यामुळे त्यांचं लुटूपुटूचं भांडण अविनाश अंजली एन्जॉय करत असतात. इथे वल्लरी सगळं सामान चेक करते, पण त्यामध्ये तिला बॉक्स काही कुठे सापडत नाही. वल्लरी खूप भडकते आणि ईश्वरीला मोठमोठ्याने आवाज देते. घरातले सगळे धावत तिथे येतात. सगळे विचारतात, काय झाले, एवढे का ओरडतेस तू. वल्लरी ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, खरं खरं सांग, इकडचं भंगार तू कुठे ठेवलंस, कुणाला दिलंयस तू, आणि तुला कोणी सांगितलंय ग नसता आगाऊपणा करायला. अर्णव म्हणतो, मामी, ईश्वरी आहे ती या घरची सून आहे आणि तिच्याशी बोलण्याची ही पद्धत नाही आहे. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. वल्लरी म्हणते, या सगळ्या वस्तूंमध्ये मी माझा एक महत्त्वाचा बॉक्स ठेवला होता, माझं सामान होतं त्याच्यामध्ये. या मुलीने न विचारता ते सगळं भंगारामध्ये देऊन टाकलं. मुद्दाम केलंयस ना तू. आता काय, तू या घरची मालकीन, मग जसं वाटेल तसं तुला करता येतं ना. मुद्दाम केलंयस ना. अंजली म्हणते, मामी, अगं तुझा गैरसमज होतोय. ईश्वरीने काही केलेलं नाही आहे. हे भंगार देण्याचं आणि स्टोररूम रिकामं करण्याचं आयडिया ही माझी आणि यांची होती. ईश्वरीने फक्त पैशाचा निर्णय घेतला, बाकी काही केलं नाही तिने. अर्णव विचारतो, एवढं काय महत्त्वाचं सामान होतं त्याच्यामध्ये. वल्लरी म्हणते, होतं काहीतरी महत्त्वाचं सामान, खूप महत्त्वाचं सामान होतं. माझा कोणाला त्रास होऊ नये, माझ्या सामानाचा त्रास होऊ नये म्हणून मी ते स्टोर रूममध्ये ठेवलं होतं, एका बाजूला होतं. अविनाश विचारतो, वल्लरी, असं कुठलं सामान होतं की ज्यामुळे कोणाला तरी त्रास होणार होता. काय होतं काय त्याच्यामध्ये, आणि तू स्टोर रूममध्ये का ठेवलं होतं, आणि इतके वर्षांपासून आपला संसार आहे, तू मला का काही सांगितलं नाही. वल्लरी म्हणते, आहे, माझं काहीतरी पर्सनल सामान आहे त्याच्यामध्ये,
माझ्या जुन्या आठवणी आहेत, माझे फोटो आहेत आणि ते कोणाला दिसू नये म्हणून मी ठेवलं होतं. सगळे विचारतात, पण असे कुठले फोटो होते की कोणाच्या हाताला लागू नये म्हणून तू ठेवले होतेस? आणि अजून कुठलं सामान होतं? वल्लरी काही सांगायला तयार नसते. ती मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते, आकांडतांडव करत असते. सगळ्यांना डाऊट येतो की नक्कीच वेगळीच काहीतरी गडबड आहे. अंजली म्हणते, मामी एवढी पॅनिक होऊ नकोस. अगं, यांनी भंगारवाल्याला बोलवलं होतं ना, मी यांना फोन करते आणि यांना सांगते की त्या भंगारवाल्याकडे जाऊन बघा तो बॉक्स सापडतोय का आणि घेऊन यायला सांगते. तू काही टेन्शन घेऊ नको. अंजली बाहेर येते आणि ती राकेशला फोन लावते. इथे राकेश ते 10,000 रुपये घेऊन दारू प्यायला निघालेला असतो, पण त्याला अंजलीचा फोन येतो म्हणून तो तिथेच थांबतो. अंजली म्हणते, अहो तो भंगारवाला तुमच्या ओळखीचा होता ना? मामीचा कुठला तरी बॉक्स त्या भंगारामध्ये गेलाय. प्लीज तुम्ही त्याच्याकडे जा ना आणि तो बॉक्स घेऊन या ना. राकेश म्हणतो, अंजली अगं आत्तापर्यंत त्याने सामान विकलं पण असेल. तो बॉक्स मिळेल याची काही गॅरंटी नाही, पण मी जाऊन बघून येतो, प्रयत्न करतो. अंजलीला वाटतं की राकेश प्रयत्न करेल. अंजली फोन ठेवून देते. इथे राकेश मनात म्हणतो, मी आणि प्रयत्न करणारे काय, तो कुठला भंगार बॉक्स आणि त्याच्यासाठी मी भंगारवाल्याकडे जाऊ? अजिबात नाही. जर मी तिकडे गेलो तर तो बॉक्स मिळवण्यासाठी मला अजून पैसे द्यावे लागतील. 10,000तले थोडे कमी होतील. नको बाबा, हे 10,000 रुपये आहेत ना, हे एन्जॉय केलेले बरे. राकेश दारू प्यायला निघून जातो. तो काही भंगारवाल्याकडे जात नाही. तर इथे ईश्वरी चिडचिड करत बाहेर थांबलेली असते. अर्णव तिथे येतो. अर्णवला ईश्वरी हिंट देऊन सांगण्याचा प्रयत्न करते की तिचं त्याच्यावरती प्रेम आहे, पण अर्णवला काही कळत नाही. अर्णवला वाटतं की ईश्वरी रागवले ती मामीच्या बोलण्यामुळे. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मामीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, तिची पद्धत तशी आहे बोलण्याची. ईश्वरी म्हणते, मामीचं मला काही नाही वाटत हो, पण तुम्हाला कळायला नको का? अर्णवला वाटतं की हो, ईश्वरीला प्रेमाची कबुली द्यावीशी वाटते, आपण पण द्यायला हवी. अर्णव ईश्वरीला थांबवतो आणि तो प्रेमाची कबुली देणार असतो, पण तो प्रेम काही सांगत नाही. ईश्वरी अजून चिडतेने आतमध्ये निघून जाते. तर इथे वल्लरी आकाशकडे येते. ती आकाशला म्हणते, आकाश काय करतोयस तू? माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता चल आणि आपल्या जवळचे आसपासचे सगळे भंगारवाल्याची दुकानं आपण पालथी घालू. माझा एक बॉक्स आहे, तो बॉक्स मिळणं खूप गरजेचं आहे. आकाश म्हणतो, मॉम अगं एवढी काय हायपर होतीस तू, आणि त्या बॉक्समध्ये आहे तरी काय? आणि हे बघ, मला महत्त्वाचं काम आहे, ऑफिसला जायचे, मी काय तुझ्यासोबत येऊ शकत नाही. वल्लरी आकाशवर चिडचिड करते आणि अविनाशकडे जाते. वल्लरी अविनाशला म्हणते, अहो हा आकाश तर आजकाल काही ऐकतच नाहीये. त्याला मी म्हटलं भंगारवाल्याकडे चल, पण तो काही येत नाहीये. तुम्ही तरी चला ना, आपण जाऊन बघू. अविनाश विचारतो, एवढं काय आहे त्याच्यामध्ये? काय सोनं लागलंय त्या बॉक्सला? काय खजिना आहे का? काय ठेवलं काय ते सांगा दे, नंतर मी येतो. वल्लरी काही सांगत नाही. ती पुन्हा चिडचिड करते, अविनाशला धमक्या वगैरे देते आणि तिथून निघून जाते. अविनाशला वाटतं की त्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं हे आपण शोधून काढलं पाहिजे. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 14 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की अर्णव ऑफिसला निघालेला असतो. अर्णव ठरवतो की ईश्वरीला प्रपोज करायचं, मनातलं सगळं सांगून टाकायचं, पण काय सांगायचं, कसं सांगायचं हे माहिती नसतं. अर्णव तिथेच उभं राहून प्रॅक्टिस करत असतो. तर इथे ईश्वरी आतमध्ये चिडचिड करत कामं करत असते. अंजली विचारते, ईश्वरी तू ही कामं का करतेस? ईश्वरी म्हणते, काही नाही, बोर होते म्हणून मी करते. अंजली म्हणते, बोर होतंय का अर्णव आज घरामध्ये नाही आहे म्हणून जीव लागत नाही आहे? ईश्वरी मनात म्हणते, काय करायचं, हे घरात जरी असले तरी ह्यांना काही कळतं का? तर इथे राकेश दादाकडे येतो आणि दादाला 10,000 रुपये देऊ करतो. तो दादा म्हणतो, मला एवढेसे पैसे द्यायचे नाही, तुला मुदत दिली होती, ती मुदत संपली, आता झालं, आता मी नाही तुझ्याशी बोलणार, माझा बॉस बोलणार. राकेश खूप विनवण्या करत असतो, मुदत वाढवून घेत असतो, पण तो माणूस राकेशच्या कानाखाली मारतो आणि त्याला गप्प बसायला सांगतो. राकेशला वाटतं की हे सगळं होतं ते अर्णव ईश्वरीमुळेच.